तर मित्रांनो, आपल्या सगळ्यांना हा प्रश्न असतो की फॉलोअर्स वाढवायचे कसे आणि फॉलोअर्स क्वांटिटीमध्ये गरजेचे आहे की क्वालिटीमध्ये. तर मला पण हा प्रश्न पडला आणि मी काही रिसर्च केला आणि त्या रिसर्चमधून खूप छान माहिती मला मिळाली, जी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जर तुम्ही स्मॉल बिझनेस ओनर आहात, तर ही जी माहिती आहे ती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरेल. तर चला सुरू करूया. पॉइंट नंबर 1, फॉलोअर्स वाढवायचे कसे? हा प्रश्न सगळ्यांनाच असतो, मला पण आहे. तो मी रिसर्चमधून मला हे कळलं की आपल्याला लोकांना जेव्हा पण तुम्ही काही कंटेंट बनवतात किंवा प्रॉडक्ट बद्दलची माहिती देतात, त्याच्यामध्ये लोकांना व्हॅल्यू भेटणं हे खूप गरजेचं आहे. व्हॅल्यू भेटणं म्हणजे आपण सिंपल एक्झाम्पल घेऊ. आपल्याला नेहमी आपल्या प्रॉडक्ट कितीला आहे किंवा त्याची प्राइसिंग ह्याच्यावर न बोलता, आपल्या प्रॉडक्ट लोकांना अजून कसा फायदेशीर ठरेल किंवा आपल्या प्रॉडक्ट रिलेट कसा करेल ह्या गोष्टीवर काम केलं पाहिजे. एक्झाम्पल, समजा तुमचा काजूचा बिझनेस आहे, तर नुसते आपले काजू एवढ्याला मिळतील किंवा ह्याच्यावर एवढा डिस्काउंट असं न बोलता, आपल्याला एक नवीन गोष्ट त्यांना सांगितली पाहिजे की काजूची क्वालिटी कशी ओळखायची, काजूची भाजी कशी बनवतात. एक्झाम्पल. तर ह्या काही गोष्टीमुळे लोकांना वाटतं, अरे हे काहीतरी असं आहे जे मला काहीतरी नवीन माहिती पडतंय. एक्झाम्पल आपलंच घ्या. आपल्याला बघा, जेव्हा पण तुम्ही कोणाला फॉलो करतात, तर नुसते त्यांचे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसच्या ऑफरने आपण फॉलो नाही करत. ते आपल्याला काय व्हॅल्यू देतात, त्याच्यामुळे आपल्याला काय नवीन शिकायला भेटतंय, काय नवीन माहिती भेटते, तो आपण फॉलो करतो. तर आपल्याला फॉलोवर वाढवायचे असतील तर आपल्याला ह्या गोष्टीवर लक्ष द्यायला लागेल. काहीतरी अशी गोष्ट जी लोकांच्या फायद्याची आहे. ह्याच्यामध्ये कन्सिस्टंट राहिलं पाहिजे आणि मध्ये-मध्ये आपल्या प्रॉडक्ट्सचं प्रमोशन. सो हा जो कॉम्बिनेशन आहे तो फॉलोवर वाढवण्यासाठी आपल्याला मदत करतो. हे मला रिसर्चमधून कळलं.